निवडणूक आयोगानं चौकशी केली असती तर 10 ते 12 वर्षातील सत्य समोर येईल। राहुल गांधींच्या मत चोरीच्या आरोपांवरून राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलेले आहे। मतांमध्ये गडबड आहे, मतं चोरली जात आहेत, आपल्याला लोकांनी मतदान केलं पण आपल्यापर्यंत पोहोचलं नाही असंही राज ठाकरे यांनी बैठकीत म्हटलंय। तर राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून ऐकूया। मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका। मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत, पैकी आकडे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय। तुम्हाला असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही, झूट आहे। आपल्या लोकांनी मतदान केलंय परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही। हे मी त्या दिवशी शिवतीर्थावरतीच्या भाषणामध्ये पण बोललो होतो। आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत 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 आजपर्यंत हे सगळे सत्तेवरती आहेत आणि त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती ही सगळे आतापर्यंत या सगळ्या सत्ता राबवल्या गेल्या 2014 पासून। आता तुम्ही बघितलं असेल तर हे सगळं निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली तुम्ही, बरोबर? मग काहीतरी राहुल गांधींना काहीतरी ते लिहून द्यायला सांगितलं, शपथपत्र वगैरे वगैरे, बरोबर? आता विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत? आता केंद्रामध्ये राहुल गांधी मान्य, मग ते ठाकूर कोण? ठाकूर अनुराग ठाकूर। अनुराग ठाकूरने 6 मतदारसंघाचं काढलं, तो तर सत्ताधारी पक्षाचा आहे, बरोबर आहे? म्हणजे निवडणूक आयोगाने काय वागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय, सत्ताधारी पक्ष पण बोलतोय, म्हणजे सगळ्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती, परंतु सगळं प्रकरण दाबलं जातं। याचं कारण सगळा खेळ गेल्या 10-12 वर्षाचा उडा पडेल।